बातमी पुण्यामधून आहे। पुण्यामधल्या शनिवार वाड्यामधील वादामध्ये आता ठाकरे गटानं उडी घेतली आहे। ठाकरे गटाकडून नानासाहेब पेशव्यांच्या समाधीस्थळाची साफसफाई करण्यात आली। भाजपाला राजकारण करायचंय, पेशव्यांच्या समाधीस्थळी असलेली दुर्गंधी दिसत नाहीये। वसंत मोरे आणि संजय मोरे यांनी भाजपावरती टीका केली आहे। आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पुण्यातील शनिवार वाड्यामध्ये सुरू असलेल्या वादामध्ये आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने देखील उडी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। अगदी नानासाहेब पेशव्यांची त्या ठिकाणी समाधीस्थळ आहे, त्या ठिकाणी जात स्वच्छता करत भाजपच्या नेत्यांचा निषेध जो आहे तो या सगळ्या शिवसैनिकांनी केलेला आहे। वसंत मोरे आहेत, संजय मोरे शहराध्यक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत। तात्या, का असं तुम्हाला करावं वाटलं? कारण का इतका वाद शनिवार वाड्यामध्ये सुरू आहे, तुम्ही एक वेगळी भूमिका घेतलेली पाहायला मिळते। शनिवार वाड्यामध्ये काही महिला भगिनींनी, अजून त्या महिला भगिनी मुस्लिम होत्या का नाही माहीत नाही बरं का अजून कुणाला। आम्हाला सुद्धा कुणी त्या मुस्लिम होत्या का नाही ते सुद्धा माहीत नाही आहे। कारण या पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या लोकांचा इतिहास फार वेगळा आहे। मी ते येणाऱ्या 4-8 दिवसामध्ये तो सुद्धा सगळा बाहेर काढणार आहे की कशा पद्धतीने दंगली भडकवण्याचं काम यांच्या माध्यमातून होतं निवडणुका आल्या की। आणि हेच ठिकाणी त्या महिला भगिनींनी नमाज पठण केलं म्हणून तो शनिवारवाडा त्यांनी गोमूत्र शिंपडून पवित्र केला। परंतु अगदी हाकेच्या अंतरावरती ज्या नानासाहेब पेशव्यांनी इथं तो शनिवारवाडा बांधला त्यांच्या समाधीची दुरावस्था झालेली या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना दिसली नाही। तर आपण पाहतोय की हे शनिवारवाडा हा सगळ्या नदीच पात्राच्या परिसरामध्ये आहोत आणि इथेच नानासाहेब पेशव्यांचे समाधीस्थळ आहे आणि इथे शंकराचं महादेवाचं पिंड जे आहे ती पाहायला मिळते आणि तिथेच नानासाहेब पेशव्यांची समाधी अग्निदाग तिथे दिलेला होता। आपण पाहतोय की हा सगळा परिसर अगदी या सगळ्यामध्ये नदीपात्रामध्ये असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गवत असेल, काँग्रेस असेल आलेलं आहे। मग हे राजकारण केलं जातंय का कार्यकर्त्यांकडून, नेत्यांकडून? एकीकडे असं दाखवायचं की आम्हाला खूप या सगळ्याबाबतची आस्था आहे आणि दुसरीकडे ही सगळी अशी परिस्थिती। हिंदुत्वाची आम्हाला खूप आस्था आहे आणि आम्ही एकटेच हिंदुत्वाचे आमचं सगळे आम्हाला हिंदुत्व दान मिळाले असं अशा आविर्भावामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम चालू आहे। ज्या पद्धतीने मागील काही दिवसांपासून शनिवार वाड्यामध्ये प्रकार घडले, आंदोलनं घडली आणि त्या आंदोलनानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जे आहेत ते अशा पद्धतीने या सगळ्या परिसराची साफसफाई केलेली आहे आणि भाजपच्या नेत्यांवरती आरोप केलेत। तुमचा डोळा शनिवार वाड्यावरती आता जैन बोर्डिंग नंतर आहे का, अशा प्रकारचं मत देखील या सगळ्या शिवसैनिकांकडून व्यक्त केलेलं पाहायला मिळतं आणि त्यांच्या माध्यमातून या सगळ्या नानासाहेब पेशव्यांच्या सगळ्या अग्निडाग ज्या ठिकाणी दिला त्या परिसरामध्ये स्वच्छता जी आहे ती केलेली पाहायला मिळाली। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।